बघता बघता बिग बॉस मराठी सीझन 5 चा तिसरा प्रोमो देखील आलाय मित्रांनो. पण जी निराशा आपली कायम आहे, पहिल्या 2 प्रोमो जे आले त्याच्यामध्ये तीच निराशा आपण इथून पुढे देखील बाळगूया, कारण की तिसऱ्या प्रोमो मध्ये देखील आपल्याला तिकडे तारीख बघायला मिळालेली नाहीये. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की ऍक्च्युली त्या प्रोमो मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप मोटिवेट करत असतं. आणि आता सध्या इंडियाची जी विनिंग रॅली आहे मुंबईमध्ये चालू आहे, खूप लोक तिकडे गर्दी करून आहेत. त्याच गर्दी असताना किंवा ती रॅली चालू असताना बिग बॉस वाल्यांनी तिसरा प्रोमो त्यांचा हा अपलोड केलेला आहे, रिलीज केलेला आहे आणि प्रेक्षकांच्या समोर आणलेला आहे. पण प्रेक्षकांना डबल नाराज केलेला आहे. त्यात प्रोमो मध्ये काही डेट वगैरे नाही, त्यात देखील अजून परत तेच म्हणतात की बिग बॉस मराठी सीझन 5 लवकरच. पण आता तुम्हाला मी गोष्ट सांगतो त्याच्यामध्ये काय काय घडलं. तर सर्वात प्रथम तिथं ते जे दुसरे कोण व्यक्ती आहेत, तुम्हाला फोटो दिसत असेल, त्यांचं नाव मला ऍक्च्युली नाही माहितीये. त्या व्यक्ती रितेश देशमुखला सांगतायत की हा आहे किचन एरिया आणि ह्या किचन एरियामध्ये खूप लोक त्यांची स्ट्रॅटेजी गेम वगैरे ठरवत असतात. मग आपले रितेश भाऊ बोलतात यंदा माझ्या स्टाईलमध्ये सगळं मी माझ्या स्टाईलनी करणार आहे, यंदा मी आहे, तंटा नाही तर घंटा नाही, अजून यंदा कल्ला तर होणारच. याचा अर्थ त्यात त्यांनी सांगितलंय की किचनमध्ये यावेळेस जे काही होईल आणि ज्या काही गोष्टी घरामध्ये घडतील एकमेकांसोबत किंवा कोण काही स्ट्रॅटेजीज वापरायचा प्रयत्न करेल ना, या संपूर्ण स्ट्रॅटेजीज हे वीकेंडच्या दिवशी हे सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न बिग बॉस करणार, म्हणजे रितेश देशमुख करणार. आणि त्यानंतरच पूर्ण गेम हा त्यांना असा खेळवायचा आहे, म्हणजे जो बिग बॉस सीझन 16, मला वाटतं हिंदीचा 16 किंवा 17 जेव्हापासून बिग बॉस होता काही गेम करायला लागले, तो सीझन कसा होता ना, त्याच पद्धतीचा सीझन आपल्याला यावर्षी बघायला मिळणार आहे की बिग बॉस स्वतः खेळायचा प्रयत्न तिकडे करणार आहेत. आणि जे कोण काही स्ट्रॅटेजीज करते ते एकतर विकेंडच्या वारला कळतील किंवा मग बिग बॉस चालू असताना, म्हणजे घरातच चालू असताना मधनच अनाउन्समेंट होईल किंवा कोणाला कन्फेशन रूम मध्ये बोलवून कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या इन्सायडर्स आहेत, कोण कोणाबद्दल काय बोललंय, या संपूर्ण गोष्टी हे बिग बॉस सगळ्या आतमधल्या कंटेस्टंटला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता हे एवढा तिसरा प्रोमो देखील आलाय आणि जिओ सिनेमावर त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट देखील चालू झालेली आहे. बिग बॉस OTT सीझन 3 जेव्हा संपणार आहे त्याच्यानंतरच आपला बिग बॉस मराठी सीझन 5 चालू होणार आहे, आपल्याला असं कळालेलं आहे. आणि बिग बॉस OTT चालू असताना तिकडे सध्या ऍड देखील चालू आहे, बिग बॉस मराठी सीझन 5 लवकरच. ह्याचा अर्थ लवकरच आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5 ची डेट देखील कळणार आहे. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये देखील सांगितलं मी की जर 21 तारखेला बिग बॉस येणार असेल तर 5 किंवा 6 तारखेला आपल्याला त्याचा प्रोमो बघायला मिळू शकतो डेटवाला. पण तो आज आलेला आहे, पण त्या डेट अनाऊन्स झालेली नाही. याचा अर्थ आपल्याला तो 28 तारखेला बिग बॉस मराठी सीझन 5 बघायला भेटू शकतो आणि त्याचा प्रोमो आपल्याला 10 ते 13 या दिवसांमध्ये बघायला नक्कीच मिळणार आहे. तुम्ही डोळे बंद करून राहा. हा, आता आपण नाराज आहोत हे सगळं मान्य आहे. मी देखील खूप डिसअपॉइंटेड झालो की तिसरा प्रोमो आला पण त्या डेट नाही आली. तर जाऊ द्या मित्रांनो, होत असतात या गोष्टी, आपण समजून घ्यावं आता, कारण की त्यांना थोडीशी अशी गडबड आहे की नको OTT आणि मराठी एकत्र नको, थोडासा असं तसं काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यापेक्षा ते थोडे प्रिकॉशन्स घेत आहेत, थोडं लेट करतायत, पण थेट आपल्या मनामध्ये ते शिरायचा प्रयत्न करणार आहेत, हीच तुम्हाला गॅरंटी देतो. तर मित्रांनो, चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.